नमस्कार, मैं हूं कोमल गुप्ता और आप देख रहे हैं खबरें पूर्वांचल न्यूज। महाराष्ट्र राज्य बजट 2026 की जानकारी देने हेतु राज्य के पर्यावरण वन मंत्री एवं पालघर जिले के पालक मंत्री गणेश नाइक द्वारा पत्रकार परिषद आयोजित की गई। इस पत्रकार परिषद में सांसद डॉक्टर हेमंत विष्णु सावरा, नालासोपारा विधायक राजन नाइक, वसई की विधायिका श्रीमती स्नेहा दुबे पंडित, पूर्व भाजपा जिला अध्यक्ष महेंद्र पाटिल, भाजपा जिला अध्यक्षा प्रज्ञा पाटिल, भाजपा के जिला महामंत्री मनोज बारोट, विरोधी पक्ष नेता मनोज पाटिल, भाजपा गठ नेता अशोक शेलके, नगर सेवक गंगेश्वर लाल श्रीवास्तव, निलेश चौधरी, अभय कक्कड़, नगर सेविका कल्पना नागपुरे सहित अन्य नगर सेवक उपस्थित रहे। इस पत्रकार परिषद में खबरें पूर्वांचल न्यूज चैनल के संवाददाता द्वारा सवाल पूछे जाने पर पालक मंत्री गणेश नाइक ने वन अधिकारियों को फटकार लगाई एवं कार्यवाही के कड़े निर्देश दिए। दरअसल मामला इस प्रकार है कि जब खबरें पूर्वांचल न्यूज चैनल के संवाददाता ने पूछा कि वसईपुर के गांव मोजे, राजावली, वाघराल पाड़ा के सर्वे नंबर 145, 207, 208, 209, 196 के भूखंडों पर भूमाफियाओं द्वारा पहाड़ों को चीरकर अवैध निर्माण कर हजारों की तादाद में रूम और गाले बनाकर तैयार किया गया। वर्तमान में अभी भी वन विभाग की जमीन पर अतिक्रमण किया जा रहा है, जिसके बावजूद वन अधिकारी कुंभकर्ण की नींद में सो रहे हैं। इस विषय पर पालक मंत्री गणेश नाइक ने तुरंत ही अपना फोन गुस्से में वन विभाग के आरएफओ यानी कि रेंज फॉरेस्ट अधिकारी को घुमाया और तत्काल दिशा निर्देश देते हुए तत्काल कार्यवाही के लिए आदेश दिया। साथ ही साथ यह भी कहा कि भूमि अभिलेख विभाग के अधिकारियों को बुलाकर वन विभाग के सभी सर्वे नंबरों की माप कराकर वन विभाग की जमीन को सुरक्षित कराया जाए। आइए देखिए पालघर के पालक मंत्री गणेश नाइक ने क्या कुछ कहा। महापालिकेच्या नालासोपाऱ्याच्या परिसरात ते 2026चा अर्थसंकल्प हा जनतेला कसा फायदेशीर आहे याचा अवेअरनेस करण्याकरता ठाणे जिल्ह्याचा पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री त्या ठिकाणी जवळजवळ मोठे मीडिया, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडिया याच्यामध्ये एका युवतीने प्रश्न विचारला। राजावळी हा जो एक आपला बीट आहे, तर त्या ठिकाणी लोक मोठ्या प्रमाणामध्ये झोपड्या बांधकाम विकतात। तर आपल्या त्या ठिकाणी मनपाल आहे, तर आरएफओला यायला पाहिजे होतं, पण जाऊ दे हरकत नाही। मनपाल आपलं नाव काय? माझं पाटील सर, धनंजय पाटील आहे। तर त्या युवती सीज अलर्ट, तर तिनं सर्वे नंबर पण दिलेले आहेत। तर मी यांना सांगितले त्या पोलीस बंदोबस्त काढून टाकायच्या आणि या पुढच्या पावसाळ्यामध्ये तिथं झाडं लावण्याचा कार्यक्रम करून टाकायचा। आपण मोठ्या प्रमाणात डिमॉलिशन केलेलं आहे सर, आधी जरा नजर घाला। दर महिन्याला मी 5 दिवस वसई विरारला येणार आहे, त्याला ते पत्रकार सगळे भेटतील मला, परत तेच प्रश्न मला त्यांनी विचारू देत अशी माझी अपेक्षा आहे। ओके, आपल्या वसईमध्ये बोगटे सॉल्ट नाव ऐकलं का तुम्ही? बोगटे सॉल्टला महाराष्ट्र सरकारनं अटी शर्ती सहित 1000 एकर जागा दिली होती। बोगटे माझे मित्र आहेत, परंतु त्या कालखंडामध्ये बोगटेंना त्या ठिकाणी मिठागर करता आलं नाही आणि म्हणून ती जागा पुन्हा राज्य शासनाच्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटला वर्ग झाली। मधल्या काळामध्ये मी काही समाजाच्या कार्यक्रमाकरता गेलो असताना एकाच दिवशी 2 कार्यक्रम झाले। आता ते समाज कुठला ते मी उल्लेख करत नाही, पण त्या समाजाने सांगितलं की नाईक साहेब आमच्या समाजाकरता या ठिकाणी वास्तू बांधायची आहे आणि त्या ठिकाणी जागा नाहीये। सगळ्या जागा वसई विरार मधल्या सगळ्या जागा बिल्डर लोकांना दिल्या गेल्या किंवा प्रत्येक आपल्या शेतीमध्ये आपले स्वतःच बिल्डर झाले। आणि एक गोष्ट खरी आहे की माझ्या लक्षात आलं की सामाजिक समतोल लागण्याकरता, समाज एकत्र होण्याकरता ज्या गोष्टीची गरज आहे तो एक समाज मंदिर। आता त्या ठिकाणी आता इथे ख्रिश्चन समाज मोठा राहतो, आगरी, कोळी, चौकशी, पाचकशी बरोबर आणि तुरळक सगळेच समाज आहेत। तर मी मान्य आयुक्त महोदयांना सांगितलं की ते 1000 एकर जागेपैकी साधारण 700 एकर जागा ही महानगरपालिका होती।
महानगरपालिकेचं होल्डिंग पॉइंट बनवायचा तिथे विचार आहे, महापालिकेचा स्टेडियम, पुन्हा एखादं नाट्यगृह, पुन्हा मोठं बाग बगीचा. कारण पालघर जिल्हाधिकाऱ्यांच्या इमारतीसमोर साधारणपणे किती एकराचं आपण वन उद्यान बनवतोय? 300-400 एकर जागेमध्ये. दादाजी फिगर आपल्या लक्षात नाही. 300 एकर जागेचं वन उद्यान वन विभाग बनवतो. तशाच प्रकारचं या वसई शहर लोकांना आपल्या मुलाबालांना घेऊन त्या ठिकाणी करमणूक करण्याकरता तशा प्रकारचं वन उद्यान करण्याचं निश्चित वनामध्ये असेल तर वन उद्यान, नाही तर महापालिकेचं उद्यान. आणि राहिलेली जागा 300 एकर जागा या शहरातल्या विविध धर्माचा एकूण आकडा काढून त्या धर्मातील असलेले फ्रॅक्शन्स, म्हणजे समजा इथला आगरी, कोळी, चौकलशी, पाचकलशी, त्याची पॉप्युलेशन घेऊन कमीत कमी साधारण 2000 मीटर, तर काही घटकांना 4000 मीटर, 6000 मीटर, 8000 मीटर अशा प्रकारचं, ज्याला आपण रेडी रेकनरच्या भावानं, मी मान्य बावनकुळे साहेबांशी सुद्धा बोललोय. आणि मग त्यावेळेला सावराजी तुम्ही, राजन तुम्ही, स्नेहा, आपण मंत्रालयात बैठक लावून आयुक्तांसमोर त्या नकाशामध्ये काय जे ते तुम्हाला अगोदर दाखवलं सांगेन आयुक्तांना. आणि जे जे घटक आहेत म्हणजे चौकलशी, पाचकलशी, कासार असतील, वाणी असतील, शिकिपे असतील, ब्राह्मण असतील, त्या सगळ्यांना त्या ठिकाणी जागा मिळाली पाहिजे.